त्याचा बेस्ट ऑलराऊंडर विक्रांतला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला एक अतिशय अनुभवी गोलंदाज साईनाथ बॉडी ट्रॅकवरती दाखल होत असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत आहेत. ओव्हर दी विकेट पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि यस लॉंगॉनला चांगला झेल टिपला गेलाय आणि साईनाथ यांचं सेलिब्रेशन धवलच्या माध्यमातून एक चांगला झेल टिपला गेला. बॅटर आउट होत आहे. त्याचा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला तिसऱ्या क्रमांकावरती. आज विक्रांतची जबाबदारी खूप मोठी होती, परंतु पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा आवडता आला नाही. नवीन कोरा बॉल आणि पहिल्या बॉलवरती तिथे एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. सायनाच्या अगेन्स्ट तो मोठा फटका पूर्णपणे फ्लॉप ठरला आणि आपली विकेट देखील गमावली. नवीन बॅटर साहिल मैदानामध्ये दाखल झाला. साहिलला पण पाहतो बॅटिंग ट्रॅकवरती. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर लॉंग ऑन डीप मध्ये आपण पाहतोय. 4 षटकांचा फॉर्मॅट. त्यानंतर प्रदर्शनाचा जर विचार केला तर कव्हर लेग शतक लावला गेला. शॉर्ट पॉइंट फर्स्ट स्लीप आपण पाहतोय आणि स्लीप डाऊन देखील लावला गेला. सुरुवातीपासूनच आक्रमक राहायचा आहे, तो पॉझिटिव्ह इंटेंट ठेवायचा आहे. फुल टॉस बॉल कव्हरला शतक उपस्थित आहे. चांगला स्टॉप तरीके दिला गेला आणि एकदम मिलेला या बॉलवरती सिंगलने धावसंख्या फलकावरती एक आकड्यावरती 2 बॉलचा केला त्यानंतर झाल्या मैदानामध्ये 2 पंच आपण पाहतोय. आमिर कारई सर आणि त्याचबरोबर आला मुकादम सर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आणि पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला आणि धावसंख्या फलकावरती एक थोडीशी विकट अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या अर्थातच सनवी लेव्हनची टीम आपण पाहतोय. पहिल्या 2 बॉलमध्ये जो इंग्लंड आपल्याला पाहायला मिळाला की आक्रमकता गोलंदाजीमध्ये तिसरा एक पहिला बॉलवरती विकेट घेतली, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली, तिसरा बॉल चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी स्ट्रेट करण्याचा प्रयत्न झाला होता. धाव मिळणार नाही या बॉलवरती डॉटबॉलची सॉफ्ट या ठिकाणी होतं सर आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात आणि पहिल्या 3 चेंडू वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. अभिराज आपल्याला पाहायला मिळालं. पॉझिटिव्ह पर्पोज आणि ती पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज साईनाथची 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये आणि 3 चेंडूंनंतर धावसंख्या फलकावरती एक चौथा बॉल या ओव्हरमध्ये चौथा बॉल परफेक्ट फुलर रेंजचा बॉल तर पाहायला मिळाला. डब्बाचा चेंडू या ठिकाणी हाताळला होता. रन नाही या बॉलवरती इथे देखील बॉल येत असताना पाहायला मिळतोय. सरळ 2 डॉट बॉल भूषणच्या विरोधामध्ये या ठिकाणी हाताळले गेले. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. अजूनही या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एक चांगली टीम साईड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आदवी लेव्हन टीमची आणि पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज मैदानामध्ये पाहायला मिळाले. ते चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न परंतु षटक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दुसरा धक्का टीम सानवी लेव्हन टीमला लागत असताना एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के दिले. मला म्हणाली देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल देखील पाहायला मिळाला. एकदम दिलेल्या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती दोन्ही आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या सॉफ्ट अखेरीस टोटल फलकावरती 2
दोन या धावसंख्येवरती दोन थोडंसं ब्रेक आपण घेऊया आणि जाऊया संगीत परीक्षामध्ये. बारीक बारीक पाणी पड हे माझे गंगे तुला गौसर बारीक बारीक पाणी पड हे माझे गंगे तुला गौसर त्यावरती आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय मैदानामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गमावले गेले. त्यामुळे ते प्रेशर आणि तो दबाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग आणि टीमवरती सनविलियन संघ आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या सत्रामध्ये. त्या ठिकाणी नक्कीच थोड्याशा बिकट अवस्थेमध्ये आपण पाहतोय त्यांची परिस्थिती सध्या तरी या ठिकाणी चांगली नाहीये, पण तो येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये इथे परिस्थिती बदलावी लागणार आहे आणि ती ताकद मैदानामध्ये ठेवावी लागणार आहे. पहिलाच बॉल स्विंगिंग डिलिव्हरी तरीके आपण पाहतोय कसं ऑफ कटर मैदानामध्ये टाकला होता, पडल्यानंतर आतमध्ये आला आणि चाललं विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल विदाउट चेंडूची सांगता मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात निर्धावने होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मागच्या ओव्हरमध्ये सुरुवात विकेटने झाली होती, त्यामुळे तो रुबाब गोलंदाज साईनाथचा आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. दुसरा बॉल भरपूर बाहेर टाकलाय. डिलिव्हरी पॉईंटचा जर आपण विचार केला तर थोडंसं क्रॉस एक अनोखी आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज गौरवची. आधीचा बॉल परफेक्ट टप्प्यावरती होता, दुसरा बॉल त्या ठिकाणी वाईट स्वरूप नो बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल हिट आपल्याला पाहायला मिळेल. टीमच्या माध्यमातून तितका जल्लोष तो आनंद त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीये. वन्स अगेन हा बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आता हा व्हाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या देखणे वाढवून धावसंख्या फलकावरती 5+2 एकूण 2 धावा या बॉलवरती मिळतील. धावसंख्या फलकावरती 5 फ्री हिट कंटिन्यू असेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. एक पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप इथे बिल्ड करावी लागणार आहे. रन्स इथे बनवावं लागणार आहे कारण शॉर्ट फॉर्मॅट आहे. शॉर्ट टर्ममध्ये इथून प्रत्येक बॉलवरती एक इंटेंट हवा असतो फलंदाजाला आणि तो इंटेंट दाखवून द्यावा लागणार आहे. हा फुल टॉस मिस केला जातोय. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन त्या ठिकाणी झालेलं नाहीये. फुल टॉस त्या ठिकाणी दिला होता. या देखील बॉलवरती मोठा फटका येत नाहीये. हा देखील बॉल स्वरूपामध्ये या ठिकाणी टाकला गेला. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. 2 एक्स्ट्रा बॉल आल्यानंतर त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न सुरू आणि इम्प्रूव्हमेंटची गरज आहे कारण पहिल्या षटकामध्ये एक सेटअप चांगला मिळाला या ओव्हरमध्ये गौरवला त्याची चांगली काळजी घ्यायची. या बॉलवरती यू मिस आय विल डेफिनेटली क्लीन बॉल. लाने को दांदूराचे होले दांदूराचे आवलू बाई मेरी गो. लाने को दांदूराचे होले दांदूराचे आवलू बाई मेरी गो. बाई आता दुले रागो आवलाई दुले रागो ओरी तुझे मेरी गो. आवलाई ता दुले रागो तुझे दुले रागो आवलू तुझे मेरी गो. आता दुले रागो दुले रागो ओरी तुझे मेरी गो. आता दुले रागो दुले रागो ओरी तुझे मेरी गो. गोपरा दाटली गो निर्सोली पडली गो हवले पडली गो गोपरा दाटली गो. जिताना पडली गो हवले पडली गो पाठीचे बंदवाना जिताना पडली कव्हरला अखी
दाराशी हाय शिमगा आमची दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा आमची दाराशी हाय शिमगा आमची दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा या 12 महिन्याच्या 15 दिवसाचा केलं तो यो शिमगा 12 महिन्याच्या 15 दिवसाचा केलं तो यो शिमगा आमची दाराशी हाय शिमगा आमची दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा अरे म्हणजे हवलूच्या पाटला बसला सकन सुदर्शन गौरवला पण पाहतोय चांगला वेग या गोंधळाकडे चांगली आर्म ऍक्शन त्याची आपल्याला पाहायला मिळते परफेक्ट टप्पा देखील आपल्याला पाहायला मिळाला मध्यंतरी 2 एक्स्ट्रा बॉल त्याच्या माध्यमातून जरूर हाताळले गेले होते परंतु त्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला 3 बॉल आतापर्यंत 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये 5वा बॉल जो असणार तो हॅट्रिक बॉल आपल्याला पाहायला मिळेल लिफ्टी बॅटर मैदानामध्ये दाखल झाल्या डावखुरात फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दाखल होत असताना धावसंख्या फलकावरती लागले गेले 5 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या आतापर्यंत मैदानामध्ये एकंदरीत 4 बॉल्स केले कॅटेगरी झालाय दुसरा सामना गौरी माता वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना साई आणि शिलेवेन या 2 टीम मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7 रन्स स्कोरकार्डमध्ये आपण पाहतोय 5 बॉलचा केला त्यानंतर झाला शेवटचा अंतिम बॉल या सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल या देखील ओव्हरमध्ये 2 विकेट येताना आपण पाहिल्या प्रत्येक गोलंदाजाने आतापर्यंत डेडिकेशन चांगलं दिले मागच्या 2 ओव्हरमध्ये इथे पंचांकडे अपील त्या ठिकाणी नक्कीच केली जाते आणि अपील करायला तर आपण पाहू शकताय पंच आउट आहे येस नॉट आउट बॅटर सेफ असेल बाजूला अरे माझे हवलूच्या पाटला बसला तिकडचे बाजूला अरे म्हणजे हवलूच्या पाटला बसला नसकनचे बाजूला अरे माझे हवलूच्या पाटला बसला तिकडचे बाजूला घरात बसूनची काय रे करतस हान मला राशी पेवर आमची दाराशी हाय शिमगा आमची दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा शिमग्याचा आईलाय गो आपले गावात दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा हे रंगान रंगिली फुलांचा जुली हावलू बाई म्हणजे हावलू बाई दाराशी हाय दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा 4 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत आणि मागच्या 2 ओव्हरमध्ये पर ओव्हर 2 विकेट जाण्याचा जो क्रम आपण पाहिलाय टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7 या आकड्यावरती 7 रन्स चेक यानंतरची लढत आपण पाहणार आहोत गौरी माता वॉरियर्स विरुद्ध साई गणेश 11 इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस करण्याकरिता यायचे गौरी माता वॉरियर्स आणि साई गणेश 11 वर टू कॉमेंट्री बॉक्स ते बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता फटका फसला होता परंतु विकेट किपर प्रयत्न दाखवलेले नाहीये डॉट बॉल आणखीन एक आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलचं प्रमाण भरपूर आहे मागच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं विथ द बॅट या ठिकाणी कनेक्शन करू दिलं नव्हतं आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुनील गोलंदाजी मार्क होती येत असताना आपण पाहतोय सुरुवात चांगली झाली या षटकाची देखील दुसरा बॉल ओव्हर दी विकेट दुसरा बॉल शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी झाला होता विकेट किपर पीट होत आहेत एकदा मिळेल या बॉलवरती आणि कदाचित देखील संतुष्ट व्हावं लागणार धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 प्राइसच्या माध्यमातून हे रन्स येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 8 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्या तिसऱ्या षटक प्रगतीच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळते अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे आता येणाऱ्या 10 बॉलमध्ये आक्रमण करावं लागणार आहे प्रत्येक बॉलवरती पॉझिटिव्ह पर्पोज दाखवावं लागणार आहे तुमचं ध्येय त्या ठिकाणी खूप मायने राखणार आहे येणाऱ्या 10 बॉलमध्ये गोल्स कंप्लीट करावे लागणार आहे डिफिकल्ट टास्क सध्या तरी मागील काही शेड्यूलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला कारण संघर्ष सुरू होता आता येणाऱ्या काळामध्ये ते नक्कीच चांगल्या पद्धतीने कामगिरी करावी लागणार रन्स बनवावं लागणार आहे हे खूप महत्वाचं आहे इथे चांगल्या पद्धतीनं हुक शॉट आणि सरळ बॉल निघून जाईल फाईन लेग सीमारेषा पलीकडे फ्लॅट 6 षटकार
मार्कवरती त्यांचेच बंधू सुनील यांना आपण पाहतोय, स्वप्नील यांना आपण पाहतोय आणि स्वप्नीलच्या विरोधामध्ये हा षटकार आला. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 14. स्वप्नीलला सुद्धा संघ मालक या संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. हा देखील शॉर्ट बॉल त्याच्यावरती गाणी झाला पाहिजे, शरद दादाला नाव आला पाहिजे. आला रे आला झगडेवाला, आला रे आला त्यांना पाहायला मिळाला. स्पेशली फिल्डिंग तरीकेने सेट केले होते आणि या बॉलवरती 2 धावा मिळत आहेत. दोन्ही धावसंख्या फलकावरती 16. HPLचा पहिला षटकार या ठिकाणी फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. आतापर्यंत चौकार पाहायला मिळाला नाहीये. मागील 16 चेंडूंचा जर आपण आढावा घेतला तर मागील 16 बॉलमध्ये मोठे फटके आलेले नाही आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज स्वप्नील आले आणि स्वप्नीलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला प्रशांतने. इथे देखील हुक करायचा होता बॉलचा डीपमध्ये. षटकार ठिकाणी येत आहेत. ग्राफ फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. आतापर्यंत बॉल सापडलेला नाहीये, कलेक्शन झालेलं नाहीये. इट्स अ नो बॉल, नो प्लस 2. एकूण 3 धावा या बॉलवरती मिळतील आणि या 3 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 19. जो फाईन लेग क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणमध्ये एकंदरीत 3 फिल्डर त्या ठिकाणी सापडले आणि त्याचमुळे पंचांनी तेच पाहिला आणि नो बॉल त्या ठिकाणी कॉल केला गेला. आणि स्वप्नील प्रशंसा देखील एक इतिहास राहिला या स्पर्धेमध्ये. 4 बॉल होते, 4 षटकार मारण्यास वसुली जगण्यामध्ये, दादा वसुली जगण्यामध्ये आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. आला रे आला जगडेवाला, आला रे आला जगडेवाला ना वसुली जगण्यामध्ये, दादा वसुली जगण्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. आतापर्यंत मागील 3 षटकांचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. विकेट देखील मिळालेला नाहीये. पहिल्या 2 षटकांमध्ये विकेटचा कॉलम पूर्ण होत होता. प्रत्येक ओव्हरमध्ये 2 विकेट मिळत होते. परंतु आता एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होत असताना आपण पाहतोय. स्वप्नील आणि त्याचबरोबर रितेश, प्रशांत आणि त्याचबरोबर नितेश या 2 पार्टनरशिपची नितांत आवश्यकता होती. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा दुष्काळ, परंतु तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. आता टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचले 25 धावा फलकावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल पाठवून पंच तारखेने आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला, तेव्हा मिळेल या बॉलवरती आणि काम तारखेने होताना पाहायला मिळालं. फलंदाज नितेशच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केली गेली. येणाऱ्या 5 बॉलमध्ये स्ट्राईकवरती राहणं गरजेचं आहे. प्रशांत चांगले रन्स त्याच्या बॅटमधून आले, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे त्याची जबाबदारी या मॅचमध्ये भरपूर मोठी आहे. स्पेशली येणाऱ्या 5 बॉलमध्ये आता इथून रन्स बनावा लागणार आहे. कमीत कमी इथून येणाऱ्या 5 बॉलमध्ये 15 धावा जमवण्याचा प्रयत्न तरी करावा लागणार आहे. त्यावेळेस एक चांगली टोटल स्कोरकडे उभी होऊ शकते. पहिलाच बॉल आता फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. प्रॉपरली एलिव्हेशन तिथे मिळालेलं होतं. नक्कीच प्रॉपरली ऑन साईड खेळायचं होतं. बॉल फाईन लेगला गेला. इथे 2 धावा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलमध्ये आपण 15 टार्गेट केल्या. त्यामधील आता 4 मध्ये 13चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 28 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये शेवटचे 4 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग बॅटर प्रशांतला पण पाहणार आहोत. इथे एक्स्ट्रा रन मिळू शकतात. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण 6 फलकावरती आपल्याकडे पुढचा सामना 2 टीममध्ये एका बाजूला गौरी माता वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला साई गणेश रेवे दोन्ही टीमचे कॅप्टन जर आपण करायचे टॉस बॉक्समध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. जे शेड्यूल आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील पहिला सामना 2 टीममध्ये सुरू आहे. एका बाजूला सानवी 11 आणि दुसऱ्या बाजूला आदू 11 या 2 संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत मैदानामध्ये 2 बॉल्स खेळ केले झाले. मला पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल या ओव्हरमध्ये ऑफ्टरमध्ये शफल झाला आणि त्यानंतर शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. स्पेशलिस्ट फील्ड या ठिकाणी अरेंज केली गेली. रन घेतलेली नाहीये. डॉट बॉल काउंट केला जाईल. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. चौथा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज दाखल होत आहेत ओव्हर दी विकेट. आता इथे नक्कीच चांगला रन फलकावरती 35-35. या देखील बॉल वरती त्याची पुनरावृत्ती होत असताना पाहायला मिळते. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एफर्ट्स त्या ठिकाणी घेतले होते आणि ते एक धाव असताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी नक्कीच धावा वाचवला गेला. धावसंख्या फलकावरती 36 झाला. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस सरिया एका बाजूला गौरी माता वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला साई गणेश 11 दोन्ही टीम आपण टॉस सरिया. शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मधून आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल वरती चांगल्या पद्धतीने हा खेळला गेला आणि सीमारेषा पलीकडे अजूनही गेलेला नाहीये. त्या ठिकाणी लक फॅक्टर ऑन नाहीये. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय. दोन मिळतील. नवरीला वर पिकलाय. आठवण आली तर मला तुझे. आठवण आली तर मला तुझे. आठवण आली तर मला तुझे. हिरवाज आठवण आली तर मला तुझे. आठवण आली तर मला तुझे. आठवण आली तर मला तुझे. जीव दमलाय वर्षासाठी जीव रंगलाय. बोरीला वर बिगलाय. वर्षाला बघून तुम्हाला आमच्या जागा पाहिजेत. आमचं आरक्षण पाहिजे. विजय जगत जमीन
टॉस साठी 39चं टार्गेट समोर ठेवले गेले. 39 धावांचं लक्ष्य 4 षटकांमध्ये आपण पाहतोय. टॉस साठी केला जाईल. गोल बटन दिल का वडेला कबूतर गोल बटन दिल का वडेला हिरवी साडी वाली कोण लगेला हिरवी साडी वाली टॉस बॉक्स मध्ये बसलेले आहेत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पुढे यायचं टॉस करण्याकरिता. कबूतर गोल लगेच या दिल का वडेला चालू नका कारण की मॅचेस जास्त आहे. तर गोल बटन दिल का वडेला कबूतर गोल बटन दिल का वडेला. सलामीची जोडी भूपेंद्र भोईर यांच्या शुभस्थ नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. कॉइन स्पिन झालेला आहे. कोण टॉस जिंकलाय कृपया आम्हाला कळवायचं आहे. साई गणेश 11 या संघानं टॉस जिंकलेला आहे. चला फिल्डिंग लावून घ्या आणि आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या दिशेने पाठवा. लीग फॉर्मेट मध्ये जर आपण पाहिलं, सामना बरोबरीमध्ये जिंकला तर प्रत्येक संघाला एक जिंक हा जिंकला जाईल. चलगपुरी तर्फाचा जाय ना पोरापोरी नाचा या लागली. 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 तर्फाची तालावर वीरांना घातला दिगिऱ्याचा यो विदेश आईला. तिथे जोडीला रेशमी बी आईला. ज्याची जोडीला पाटील आईला. चला फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहे. हरणवाडी प्रीमियर लीग होळी स्पेशल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बघा जर सामना बरोबरीमध्ये सुटला तर दोन्ही संघांना एक एक गुण हा दिला जाईल आणि नॉकआउट्स मध्ये आपण जेव्हा पोहोचू तेव्हा कंपल्सरी चेस असे लीगचे नियम असतात आणि ते नियम आयोजकांनी आता मात्र अधोरेखित केलेत आणि ते मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. चला ओपनिंग पेअर लवकर मैदानाच्या दिशेने रवाना करा. जास्त वेळ घेऊ नका. मॅचेस भरपूर आहेत आपल्याकडे. Get a personal loan from Moneyview with zero paperwork. Download the app.
संघाचे फलंदाज आपण आता पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल झालेत गौरव आणि स्वप्नील. गौरवच्या बॅटमधनं जर या षटकामध्ये 3 षटकार आले, हर्षल माळी याच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय. आता पाहूया या पारितोषिकाचा स्वीकार कशा प्रकारे केला जाईल, कारण की कालच्या दिवसात पाहिलं नितीन माळी काय जबरदस्त इन फॉर्म बॅटर पाहायला मिळाला आणि आज देखील ऍक्शन मध्ये आपल्याला तो दिसणार आहे. 39चं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. चला आता वेळ नको आहे प्लीज, जास्त वेळ आता घेऊ नका. पंचांचा इशारा आलेला आहे लेट्स प्लेचा. पहिला बॉल घेऊन गोलंदाज विक्रांत तयार झालेला आहे. गोलंदाजी मार्क वरती 39चं लक्ष समोर आहे. सांगू त्यांनी खेळायला पाहिजे ना. पहिला बॉल घेऊन विक्रांत तयार राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल अगदी चांगल्या पद्धतीने सरळ बॅटने चेंडूला खेळले. मिड ऑफच्या दिशेला चेंडू जातोय. 1 रन इथे जोडली जाते. धाव फलकावरती 39 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आदू 11 विरुद्ध सानवी 11 अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना आहे, यानंतरची लढत देखील तितकीच चांगली असणार. 2 संघ हे समोरासमोर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गौरी माता 11 विरुद्ध श्री गणेश 11 अशा 2 संघांमध्ये ती लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्री गणेश 11 या संघाने टॉस जिंकलाय, तरी आपला निर्णय जो आहे तो आमच्यापर्यंत कळवायचा आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर विक्रांत. अतिशय चांगला बॉल. इथे धीम्या गतीचा चेंडू, कीपरच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर अगदी संघ मालक देखील अगदी चांगले आपल्याला लाभले दरवर्षीप्रमाणे. यंदाही संघ मालक आणि त्यांचा नामोल्लेख होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, धीम्या गतीचा बॉल आहे आणि पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. गौरी माता वॉरियर्स संघाचे संघ मालक श्री भुवनेश राऊत पाटील, बॅटर्सचे श्री नंदकुमार पाटील, अदू 11चे श्री स्वप्नील पाटील, जय महाराष्ट्र सुभाष पाटील, जिथे कमी तिथे आम्ही निखिल भोईर, गौरी माता 11 गणेश राऊत, साई गणेश 11चे भूपेश राऊत आणि सानवी 11चे सनी पाटील असे हे संघ मालक. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल, सुपर, अगदी चांगल्या टप्प्यावरती ही गोलंदाजी पाहायला मिळते. इथे फक्त 1च धाव ही धाव फलकावरती लावली गेली आहे. एक सिंगल गौरीने काढली, त्यानंतर स्वप्नील स्ट्राईक वरती आला आणि प्रत्येक बॉल हा निर्धाव टाकण्याचा निर्धार अगदी विक्रांतच्या मनाशी त्यानं बाळगला आणि ते निर्धाव चेंडू विक्रांतकडनं पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी चांगला बॉल, धीम्या गतीचे बॉल. अगदी विक्रांतने जणू काही स्वप्नीलची बॉडी लँग्वेज ओळखली आहे, ती देहबोली त्यानं रीड केली आहे आणि त्यानुसार मात्र ही गोलंदाजी धीम्या गतीची पाहायला मिळते. कारण की जेव्हा चेंडू वेगवान टाकले जातात तेव्हा मात्र ते अगदी सहजतेने बॅटवरती येतात आणि त्यानंतर ते फटकेबाजी, टोलेबाजी आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे अगदी विक्रांतनं जो त्याच्याकडे अनुभव आहे तो अनुभव पूर्णतः त्याच्या गोलंदाजीमध्ये या पहिल्या षटकामध्ये त्यानं पणास लावलाय. ते मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. शॉट फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय. फिल्डर तिथे येत आहेत आणि 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. या एका धावेने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या फलकावरती झाली आहे 2. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता 37 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे आता
फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल, कारण की इक्वेशन जर आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता आहे. चला फील्ड सेटअप करण्यात जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती करतो, अन्यथा जर असा वेळ तुम्ही सतत घेत राहिलात तर षटकं कदाचित कमी करावी लागतील आणि त्याचा दगाफटका इतर संघांना देखील होईल. तेव्हा विनंती आहे की जास्त टाइम स्पेंड करू नका. षटक क्रमांक दुसरा घेऊन गोलंदाज तयार झालाय. गोलंदाजी मार्क वरती साहिल. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल साहिलचा. यावेळेला मात्र आपण पाहतोय सॅक्रिफाईस विकेट जी आहे ती जाण्याची दाट शक्यता आणि इथे शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर यस इट इज गॉन. थँक्यू. इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं आहे. धाव संख्या जर आपण पाहू शकला तर अजूनही स्थिरावलेली आहे. धाव फलकावरती 2. आता येणारे चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 17 आणि 17 चेंडूंमध्ये अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. सतरा बॉल आणि 37 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती साहिलनं विकेट मिळवली आहे. षटकातील दुसरा बॉल साहिल घेऊन तयार ओव्हर द विकेटने. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, फक्त बॅट फिरवून चालणार नाही, तुम्हाला त्या चेंडूच्या रेंजमध्ये यावं लागेल, त्यानंतर बॅट फिरवावी लागेल आणि धावा जमाव्या लागतील. इथे मात्र पूर्णतः दबाव हा निर्माण केलाय समोरच्या संघावरती, असं म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण की 16 बॉल आता बाकी आहेत आणि 16 बॉलमध्ये 37 धावा बनवायच्या आहेत. 39चं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग तर सुरू आहे. इथे मात्र फुल टॉस बॉल अक्रॉस बॅटने चेंडूला खेळलं. इथे मात्र 2 अटेम्प्ट केले, झेल काही झाला नाही. इथे मात्र झेल जो आहे तो सुटला गेला, सहज आणि सोपा झेल. अगदी विक्रांतचे गोड शब्द त्या क्षेत्ररक्षकाच्या कानावरती आता मात्र पडले आहेत आणि जेव्हा जेव्हा अशा मिस्टेक क्षेत्ररक्षकाकडनं होतात तेव्हा मात्र ते गोड शब्द हे जरूर मिळतात. 3 चेंडू झाल्यात. धावसंख्या देखील आपण पाहतोय 3 झाली आहे. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत, चेंडूला फील्ड करतात. 1 रन. इथे मात्र जी गोलंदाजी होते कौतुकास पात्र अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जसं फील्ड सेटअप लावलंय आणि त्याच बाजूने आपण पाहतोय त्याच दिशेने त्याच टप्प्यावर ही गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल साहिल घेऊन पुन्हा एकदा तयार. लो फुल टॉस बॉल होता. हळवारपणे चेंडूला दिशा दिली आहे मिड विकेटच्या दिशेला. पुन्हा एकदा आपण पाहिलं चाचपड त्या चेंडूला मात्र अडवलंय. 1 रन तिथे कंप्लीट केली जाते. अगदी बॉलिंग अटॅकचा जर आपण उल्लेख केला तर अगदी चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत हात खोलण्याचे मोके हे दिले गेले नाही आहेत फलंदाजांना. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ते मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका अगदी इनफिल्डच्या वरनं पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. डीजे थँक्यू, डीजे धन्यवाद. या चौकारांना मात्र थोडंसं समीकरणामध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. आता येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 30चं इक्वेशन समोर आहे. इथे मात्र तुम्हाला आता फटकेबाजी करायची आहे. या सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर आता हे षटक खूप महत्वाचं आहे. बारा बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर मिड विकेट डीपमध्ये आहे. त्यानंतर लॉंग ऑन देखील वाईड पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ देखील हा डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
12 बॉल 30 ची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत आलाय. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक बनून राहील. षटकार. थँक्यू. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू 11 आहेत आणि 11 मध्ये 24. हो हो पुन्हा एकदा तोच प्रयत्न. काउंटर अटॅक. बॅक टू बॅक. षटकार. डीजे थँक्यू. डीजे धन्यवाद. काय जबरदस्त तडका फडकी. हे 2 मोठे फटके गौरवच्या बॅट मधून आले आणि गौरव आता मात्र टीमला लीड करताना विथ द बॅट आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या आपण आता पाहताय तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 21. म्हणजे आता येणारे चेंडू 10 आहेत आणि 10 मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 18 रन हे समीकरण आहे. गौरवने आता मात्र जबाबदारी स्वीकारली आहे. आखूड टप्पाचा बॉल फटका तर चांगला पाहायला मिळतोय. बराच हवेमध्ये जात आहे. कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या करता देखील तो वळतोय. 2 धावा परिपूर्ण केल्या. तिसऱ्या करता वळेल का? परंतु नाही. 2च धावांवरती समाधान गौरव व्यक्त करतोय. कारण की गौरव जाणून आहे की माझी बॅट बोलू लागली आहे. चांगल्या धावा मी जमवतोय. इथून जर घाई केली दगाफटका झाला तर मॅच फसू शकते आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर 2 धावांवरती त्यांना समाधान व्यक्त केलं. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या फलकावरती 23 झाली आहे. आता 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 16 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अगदी चांगला बॉल पायावरती आदळलाय आणि इम्पॅक्ट मिडल स्टंपवर लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून विकेटचं होतंय पतन. गौरव गॉन. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर 8 बाकी आहेत आणि 8 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. अगदी गौरव नावाचं वादळ आणि त्याला मात्र शमवलं. अगदी चांगला बॉल होता. फसवा बॉल. धीम्या गतीचा चेंडू टाकला. सरळ पायावरती आदळला आणि लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून गौरव आता माघारी परतलाय. 8 बॉल बाकी आहे आणि 8 बॉलमध्ये 16 अवघड नाही आहे. परंतु त्याकरता तुम्हाला आत्मविश्वासानं खेळावं लागेल. प्रत्येक बॉलमध्ये समीकरण जुळवून खेळावं लागणार. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला अगदी जबरदस्त पॉवर स्लॅम. पॉवर हिट. षटकार. डीजे धन्यवाद. काय अतिशय सुंदर फटका इथे पाहायला मिळाला आणि या षटकारानं मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन जे आहे ते बदललं जात आहे. समीकरणं बदलली जात आहेत. 7 बॉल बाकी आहेत आणि 7 मध्ये 10. पुन्हा एकदा हार्दिकच्या रेंज मध्ये आलेला चेंडूला तो सोडणार नाही. परंतु क्षेत्ररक्षक म्हणतोय की मी सुद्धा सोडणार नाही. अगदी चांगला कॅच इथे टिपला गेलाय. आता 6 बॉल आणि 6 मध्ये 10 रनची गरज. चला साई गणेश संघ आपण आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे. इलेक्टेड टू बोल. थँक्यू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आता सामना जर आपण पाहिला तर रोमांचक दिशेने वळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल बाकी आहेत आणि 6 मध्ये 10ची गरज आहे. हार्दिकच्या त्या षटकारानं पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पुनरागमन करताना तो संघ दिसला. त्याचबरोबर गौरवला विसरून चालणार नाही. अगदी उपयुक्त खेळी ती 17 धावांची गौरवची पाहायला मिळाली. आता पाहूया कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाणार आहे. शेवटचं आणि अंतिम षटक भूषण घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती.
4 षटकांच्या या लढती आपण पाहतायत हरणवाडी प्रीमियर लीग 2026 वर्ष 8. आठ संघ हे देखील आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतात. एक पहिलीच मॅच रफ अँड टफ रोमांचक दिशेने जाताना पाहायला मिळते. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. भूषण आलाय शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती तो तडाका षटकार. आता 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉल मध्ये 4 गोलंदाजाची आता खऱ्या अर्थानं कसोटी आहे की हे 5 बॉल कशा प्रकारे हाताळायचे. तर फलंदाजाचा तर मनसुबा एकच असणार की मला चौकार मारायचा आहे. फुल टॉस बॉल, फटका तर अगदी चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि इट इज गॉन. आता पाहिलं तर एका वेगळ्याच वळणावरती जाताना पाहायला मिळतोय. 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 4 रन. 4 बॉल 4 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. काय जबरदस्त क्रिकेट दडपण भूषण वरती आहे, दडपण वरती देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये कुठल्या संघाचा दबदबा, कुठल्या संघाचा बोलबाला हा पाहायला मिळेल. कारण की लीग मध्ये प्रत्येक मॅच ही प्रत्येक संघाकरिता महत्वाची असते आणि त्याच दिशेने आता ही वाटचाल दोन्ही संघांची पाहायला मिळते. 4 बॉल आणि 4 रनची गरज. ते मात्र अगदी चांगला बॉल गोलंदाजाने ह्या वेळेला मात्र ही मिस्टेक केली. 1 रन तर कंप्लीट केली. दुसऱ्या करता वळतायत का ते पाहूयात. एकच धाव तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 36-36. आता येणारे चेंडू आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 3 आणि 3 चेंडूंमध्ये 3 धावा. पहिलीच मॅच अगदी रोमहर्षक आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल आणि 3 रन्सची गरज. यावेळेला मात्र जोरदार अपील पंचांकडे केली परंतु फारसा काही इम्पॅक्ट पंचांवरती टाकू शकले नाहीत. अगदी ट्रॅकला लागून चेंडू जातोय विकेट किपरच्या हातात. इथे आपण आता पाहिलं तर 2 बॉल आणि 3. अनिश्चितता अजून जी आहे ती पाहायला मिळते या मॅच मध्ये. काय जबरदस्त क्रिकेट पहिल्याच सामन्यात पाहायला मिळालं. 6 बॉल मध्ये 10ची आवश्यकता होती आणि आता 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 3 रन. अद्वितीय क्रिकेट याला म्हणतात हरणवाडी प्रीमियर लीग. पहिल्या मॅच पासून ते शेवटच्या मॅच पर्यंत मात्र तुम्हाला फक्त फुल ऑफ ऍक्शन वाला क्रिकेट हे पाहायला मिळणार. इथे मात्र पंचांकडे पुन्हा एकदा आशाभूत नजरेने पाहिले. जोरदार अपील केली. इथे 1 रन जी आहे ती लेग बाईसच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 38. आता 1 बॉल आणि 2 रन. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर दोन्ही संघांना समान 1-1 गुण हा दिला जाणार आहे. जो लीग फॉर्मॅटचा नियम आहे तो नियम मात्र आपण इथे अधोरेखित करतोय. एक बॉल मध्ये 2. या 2 धावा बनवाव्या लागतील जर विजय मिळवायचा आहे आणि गोलंदाजाला डॉट चेंडू टाकायचा आहे जर विजय मिळवायचा आहे. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. 1 रन कंप्लीट.
दुसऱ्या करता वळतायत आणि यावेळेला मात्र दोन्ही धावा सुरक्षितरित्या पूर्ण. पहिला बिंदू तिथे ठाकरला गेलाय. आपला बोलबाला इथे दाखवला तो म्हणजे टीम आदू 11 ने अद्वितीय क्रिकेट आदू 11 या टीमने इथे दाखवला आणि पहिला